कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुला पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ज्ञानेश ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामृती श्री एकनाथं हरिं प्रियं वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकाराम जगद्गुरुं नीलकंठ गुरुभक्त नमामि संत पंचकम् कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती अनंत ब्रह्मांडनाथ कारण कारण बरोबर अखिल गुणनी दहान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दिनानाथ श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निस्मरण केलं आजच्या ह्या कार्याच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून चिंतन निरूपणार्थ जी काही गवळण आपल्या समोर राहिलेली आहे म्हणजे प्राप्त झालं हरिकीर्तनाला सुंदर असे सत्संगत ज्यांची प्राप्त आहे असे परमादरणीय परमश्रद्धेय मोरे माऊलींनी या गवळणीची निवड केलेली आहे. माऊलींनी जरी गवळण निवडली असली पण ही गवळण त्यांच्या श्रीमुखातून बाहेर आली त्यांचा अधिकार संप्रदायाच्या दृष्टिकोनातून फार उच्चतम कोटीत आहे. ज्या महात्म्याच्या प्रयाण काल समयाला प्रत्यक्षामध्ये भगवंतानं उपस्थित राहून ज्या महात्म्याचं यथोचित असं पूजन केलं असे भक्ती संप्रदायाचे महामेरू राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि संत गुढीतील जगद्गुरु म्हणून विशेष आत्माला जनता या जगताला परिचय आहे असे सकल सुंदर सम्राट वैराग्य राजरसिकर देवोनी वासी श्रीमंत संत जगद्गुरु गोपाराय यांच्या गाथारूपी मागितले आहे. भगवंत ज्या भगवंताचं प्राकट्य झालं महाराज आणि अशा भगवंताचं प्राकट्य झाल्यानंतर काय काय सिद्धांताला घडले तो भाव या गवळणीच्या माध्यमातून तो गोपाल आपल्या समोर व्यक्त करताय. कृष्ण गोकुळी जन्मला त्याचा परिणाम असा झाला तिकडं मथुरेमध्ये दृष्टा चळका बसवला आणि इकडं गोकुळामध्ये होता कृष्णाचा अवतार आनंद करीते घरोघर. भगवंताचं प्राकट्य झाल्यामुळं सगळ्या गोकुळवासी ज्यांना आनंद प्राप्त झाला सर्वजण भगवंताचं नामचिंतन करू लागले. सदा नाम वाचे गाती आणि केवळ नामचिंतन करत होते असं नाही महाराज. प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. आणि अशा भगवंताचं नामचिंतन केल्यामुळं त्याचं फल प्राप्त झालं. तुका म्हणे हरती दोष
आनंदाने करीती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करीते गवळणीच्या चारही चरणाचा भाव आपल्या समोर मांडण्याचा माझा अगदी आत्माचा प्रयत्न होता. सध्याच्या कार्यसंबंधानं वक्त्यानं दोन शब्दाचा परिहास केले हे वक्त्याचं क्रमशः कर्तव्य आहे. आणखी दुसरं केले पवित्र आपलं श्री क्षेत्र पूर गवळणीमध्ये सुद्धा आपल्या गावाचा उल्लेख आला. सावळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा आदिशक्ती यमाई मातेचा कृपा आशीर्वाद खऱ्या अर्थानं ज्या पवित्र ग्रामाला प्राप्त आहे आणि अशा पवित्र पावन श्री क्षेत्रामध्ये हा असणारा रौप्य महोत्सवी नाम सप्ताह 25व्या क्रमांकाचा असणारे वर्ष आहे. पूजनीय वंदनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमश्रद्धेय भगवान महाराज गाढे आणि त्यानंतर पूजनीय वंदनीय आदरणीय गंगा भागीरथी हरिभक्तीपरायण कमल भगवान गाढे यांची प्रेरणा या नामसप्ताहाला खऱ्या अर्थानं प्राप्त आहे. आणि अशा ह्या नामसप्ताहातील आजच्या ह्या कार्याच्या हरिकीर्तन सेवेची जबाबदारी या सोयटेक मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यामध्ये सर्व संयोजक पण विशेषत्वानं त्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी आमच्याकडे टाकण्यात आली. ते आदरणीय प्रसिद्ध असे गाडा मालक कैलास भाऊ गाडगे असतील, त्यानंतर आमचे आसारे देवीचंद्र महाराज असतील, हे सर्व आसारे संयोजक यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. तर संबंधानं सर्वांच्या दर्शनाचा आम्हाला लाभ प्राप्त होतोय. हरिकीर्तन सेवा शृंगारित करत असताना हे छोटे छोटे आसारे बाल वारकरी त्यांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. गोड असे गायन चाल करण्यासाठी मोरे माऊलींच्या सोबत असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण रंगनाथजी महाराज पिंगळे त्यांना सुद्धा विशेष आत्मा धन्यवाद. दुसरे असणारे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण शांताराम महाराज पिंगळे बरोबर आहे बरोबर आहे हा मनामित्र नाही परमेश्वर महाराज हा एक आहे बरोबर परमेश्वर महाराज त्यानंतर आसारे शांताराम महाराज सर्वांना विशेष धन्यवाद देतो. गोड असा मृदंगाचा ध्वनी आपल्या कानापर्यंत खरी आपल्याला पोहोचतोय. कारण तो गोड मृदंग वाजवण्याचे आसारी सेवा जे मृदंगाचार्य करताय असे तालमणी आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराज सुर्वे त्यांना सुद्धा विशेष धन्यवाद. त्यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण महेश महाराज आणि त्याबरोबर आसारे छोटे आसारे मृदंगाचार्य गणेश महाराज त्यांना सुद्धा विशेष धन्यवाद. आणि या गावचे आसाऱ्याचे भूमिपुत्र आहे. हा आसार एक विशेषत्वानं आनंद व्यक्त करण्याजोगा प्रसंग आहे महाराजाला. ते गोड मृदंग साथ करतात त्यांना धन्यवाद. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी शिक्षित असते सिद्धी पद्धती म्हणून विषय बोलतो. तुम्ही जास्त काय वाढू नका त्याच्यामध्ये. विठाला 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 कार्यक्रमाला लाभलेली सुंदर असे साऊंड सिस्टम आणि त्याचे सुंदर असे ऑपरेटर सांगितल्यानंतर ऐकतात म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. आई से नमन करो सकला हरि कथा करवी बोबड्या बोला आज्ञानी मनोरी आपुल्या चालवी सकळ या हरिकीर्तन सभेसाठी
सुंदर अशी त्यांची संवादिनीची साथ आहे, आता हार्मोनियमची साथ आहे. असे आदरणीय हरिभक्ती परायण वसंत महाराज सावंत, त्यांना सुद्धा ते सुद्धा या गावातील आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. बऱ्याच वेळेला आम्ही 6 पर्यंत पोहोचलो का ते 3 पर्यंत असाल, पण फार सुंदर हार्मोनियम आपण वाजवत आहे महाराज, आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो. कृष्ण गोकुळी जन्मदान, दृष्टाचल काप सुखदान, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. 2 वर्षापूर्वी संयोजक मंडळाच्या माध्यमातून एक काही कीर्तन सेवेची जबाबदारी आमच्याकडे काही अडचण सुपूर्द केली होती, परंतु प्रकृती अस्वस्थतेमुळे आम्हाला त्यावेळेला येणं थोडंसं काय ठरलं, अशक्य ठरलं. म्हणून त्यावेळेची दिलगिरी आता ह्या वेळेला व्यक्त करतो. म्हणाले सर्वांच्या चरणारविंदावरती विनत नमस्कार होतो. आदिशक्तीच्या पवित्र पावन प्रांगणामध्ये बऱ्याच वेळेला आपण काल्याचे कीर्तन श्रवण केले. रात्रीचे हरिकीर्तन आपण बऱ्याच वेळेला यमाई मातेच्या पवित्र पावन प्रांगणामध्ये श्रवण केलेले आहे. आणि आता आणखीन या विभागामध्ये काल्याचे कीर्तन मला वाटतं आणखीन 2 काल्याचे कीर्तन आपल्या जोडूतवाडीला आहे. त्यानंतर आणखीन आणखीन आहे ना दुसरं ते नवनाथ होऊन घेतलं आदर ते पुढे आहे, ते जोडूतवाडी आणखीन पुढे आणखी दोन्ही जोडूतवाडीला पाहिजे. सिया राममय सब जग जानी. सर्वांच्या चरणारविंदावरती विनत नमस्कार होतो. भगवंताचं प्राकट्य गोकुळामध्ये झालं आणि अशा गोकुळामध्ये काय काय सिद्धांताला घडले तो भाव या गौरवाच्या माध्यमातून तो गोपाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर संकल्पित वेळेमध्ये सेवा आपण पूर्णत्वाला नेऊन मारा. फक्त सर्वांनी लक्ष होऊन कीर्तन ऐका. भगवंताचा अवतार होतो महाराज. हा जगात एक अवतारित होतो. त्याच्या अवतारित होण्याची काही विशेष कारण साधू संत मायबापाने आपल्या समोर सांगितले. धर्म रक्षावा भगवंत अवतारित होतो. त्याचे अवतार सांगितले, किती अवतार सांगितले. संत वाङ्मयामध्ये ज्यावेळेला आपण काही प्रमाण पाहतो महाराज, ज्ञानोबारायकर म्हणतायत आनंद रूपे आनंद वेसे देखिले न्यात्यासी पाप रखुम देवी वरुखून मानली कैसी. नामदेव महाराज म्हणतात अवताराच्या राशी दोहा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित देखिला देव आदिदेव बरोबर समाधान पाहता जीवा. असं असताना त्या ठिकाणी
परमात्मा तो अनंत अवतार आपल्या भक्तांसाठी धारण करतो. भागवतानं भगवंताच्या 26 अवताराचा विचार आपल्या समोर मांडला आणि संत वाङ्मयातील काही प्रमाण आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला भगवंताच्या दशावताराचा विचार आला. भक्ताकार येणे भेटलियारी दहा गर्भवास सोसिले वनमारी हृदयी धरुणी तुम्ही यासे खेळावया नामो हो माझ्या कानाचे नाम भरी जावो माझ्या कानाचे. त्याच्या अवताराचा विचार संत मायबापाने केला आणि ते त्याच्या अवतार सांगितले महाराज. दो जलचर दो भूचर दो विप्र दो राजा बहुत कलंके अवतार लिया भक्त जनों के काजा भज मन नारायण बोलो बोलो नारायण बोलो बोलो नारायण बोलो बोलो नारायण. दो विप्र दो राजा दो जलकर दो भूचर दो विप्र दो राजा 8 झाले और बहुत कलंकी अवतार लिया भक्त जनों के काजा. त्याचंही 6 प्रकारनं वर्गीकरण केलं. अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णोत्तम असे भगवंताच्या अवताराचं वर्गीकरण केलेलं आहे महाराज. आज भगवंताच्या कृष्ण अवताराचा विचार खऱ्या अर्थानं आपल्याला करायचा आहे. जगाच्या नायकाचा काळ सुद्धा अवतार झाला महाराज. काल प्रगट झाला ना जगाचा नायक. कोणत्या रूपानं प्रगट झाला? रामरायाच्या रूपानं प्रगट झाला. आणि मला वाटतं अशा राम जन्माचं औचित्य साधूनच आपला असणारा नामसप्ताह आहे. राम कोणाला म्हणावं? राम अखिल विश्वाला विश्राम देणारा जो आहे त्याला म्हणावं राम. ओ विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंद नाम त्याचे आनंद धाम रे. ज्या वेळेला आपण राम अवताराचा आणि कृष्ण अवताराचा विचार करतो म्हणता दोघांच्या अवताराचा विचार करा. एकाच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी काय आहे? प्रतिबंध आहे. मला कसा प्रतिबंध आहे? बोलिला भगवान प्रभू रामचंद्रजींच्या अवताराचा ज्या वेळेला आपण विचार पाहतो महाराज त्यांना जशा पद्धतीनं वाल्मिकीने लिहिलंय रामायणामध्ये तशा पद्धतीनं त्यांना काय आहे? आचारसंहिता आहे आणि तशा पद्धतीनं त्यांना काय व्हावं लागलं? जीवन जगावं लागलं. कशी आचारसंहिता? जगाच्या नायकासाठी ज्यावेळेला आता 14 वर्षाचा वनवास निश्चित झाला. काही ना आता राजा दशरथांकडे 2 वर मागून घेतले होते महाराज आणि असा जगाचा नायक आता वनवासाला जाण्यासाठी सज्ज होणार आहे. बरोबर 11:15 वाजले होते महाराज. 12 वाजेपर्यंत पुन्हा राज्याभिषेक आपल्याला करायचा सर्वजण आहे. आणि असा जगाचा नायक ज्या वेळेला निघाला अंगावरले राजवस्त्र त्यांना काढून ठेवले आणि वल्कर वस्त्र परिधान केले. आणि ज्याला राजा बनायचं होतं महाराज त्या जगाच्या नायकाला 14 वर्षाच्या वनवासाला निघावं लागलं. आणि अशा भगवंताला कैकेयीनं वल्कर वस्त्र आणले भगवंताच्या अंगावरती विरकावले. हे रो वेश और छोड़ तू मेरा देश. त्या राजानं भगवंतानं आपल्या अंगावरले राजवस्त्र उतरून ठेवले महाराज. वस्त्र बदल करी राज के हो वलकल पहने आज बन के गे तू मिलन चले माता के दरबार
ही गोष्ट आता लखनला लक्षात आली महाराज आणि असे लखनजी धावत आले आणि त्या लखननं आता भगवंताला विनंती केली, दादा तुम्ही जर वनवासाला जर जात असाल मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. नाही लखन, अरे भरत आणि शत्रुघ्न आता इथं नाही, बाबांची प्रकृती जरा खालवली, आता सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावरती आहे. दादा धर्म आणि नीतीच्या गोष्टी आता मला सांगू नका. आणि ते लखन म्हणजे काय आहे महाराज, लखन म्हणजे लाली आहे. आणि असे रागावले, रामाविन राज्यपदी कोण वैसलो हे बोलिया खडगधरा मीच पाहतो असे अनेक त्यामध्ये त्या ठिकाणी लखनजी म्हणू लागले. आणि आता दादा जर तुम्ही जर मला तुमच्या सोबत नाही येऊ दिलं, ऐकून ठेवा, ज्या वेळेला तुम्ही वनवासाला निघून जाल त्यावेळेला हा लखन त्या शरीरामध्ये उडी मारून स्वतःला थांबून घेणार. लखनला परवानगी मिळाली महाराज. आणि असे लखनजी आता उर्मिलेच्या मालाकडे चालले. उर्मिला म्हणजे लखनची पत्नी आहे. ती उर्मिला चित्र काढत होती महाराज. त्या अवरपुरीमध्ये दोघी जणी चित्रकलेमध्ये निपुण होत्या, एक कैकेयी आणि दुसरी असाही उर्मिला. चित्रकला कला असे ना, कुणाच्या अंगामध्ये कला असे मला फार सुंदर चित्र काढतात बरं माणसं, काढतात ना चित्र. असे काय कलाकार पाहिले, अरे ते ज्या प्याडवरती ते चित्र काढायचं तो आता फिरता असतो आणि तरी सुद्धा ते चित्र काढतात महाराज. आहे ना, ती सुद्धा कला आहे. आपल्याला कधीच चित्रकला जमली नाही जमलं, जे नाही जमलं ते आपण सांगितलं पाहिजे. ती सुद्धा एक कला आहे. काहींच्या अंगामध्ये ती कला असते. उर्मिला आणि कैकेयी चित्रकलेमध्ये निपुण होत्या. आणि आता माझी बहीण सीता आता राजगादीवरती बसणार हा आनंद आता उर्मिलेला झाला होता. आणि असाच या सणात रामात आणि सीतेचा फोटो आता उर्मिला काढत होती. सगळा फोटो पूर्णत्वाला गेला होता. आणि आता इतक्यामध्ये लखनजी धावत निघाले. आणि त्या उर्मिलेची दासी होती प्रवीणा नावाची. तिनं पाहिलं लखनजी धावत येत आहे आणि उर्मिलेला सांगितलं लखनजी जरा वेगानं धावत येत आहे, नेमकं काय झालं असेल. म्हणून उर्मिलेचं आमचं गरदस्त झालं आणि घाबरले महाराज. आणि हातामध्ये ज्या ब्रशवर कलर घेतला होता तो ब्रश त्या ठिकाणी काय झाला, त्याच्यावरला कलर सगळ्या चित्रावरती उडाला आणि सगळं चित्र काय झालं, बेकार झालं. लखनजी आले. लखनजीला उर्मिला माता म्हणताय, काय एवढी गडबड केली, तुम्ही गडबडीने आले म्हणून हे चित्र बेकार झालं. हो उर्मिले, हे राज्याभिषेकाचं चित्र आता बेकारच झालेलं आहे. तुला जर चित्र जर काढायचं असेल वरकर वेशामध्ये राम लखन आणि असा सीता मातेचं चित्र त्या ठिकाणी काढून तुझ्या वडिलांसाठी पाठव. उर्मिला माता म्हणल्या, मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं म्हणा. आणि मग लखनजी भगवंताच्या जवळ गेले. भगवंताला म्हणले, दादा आणि उर्मिला सुद्धा म्हणजे वनवासाला यायचं. आणि मग प्रभू रामचंद्रजींनी सांगितलं, वाल्मिकीने लिहिलंय त्याच्यामध्ये वनवास फक्त आपल्या तिघांसाठी आहे, उर्मिलेला बरोबर घेता येणार नाही. मला पुढीला वाल्मिक अरे त्या वेळेला इंद्रजिताला मारलं महाराज. आणि त्याची आसारी पत्नी ती काय झाली, आता वैदर्भ तिला प्राप्त झालं महाराज. सुलोचना तिचं नाव आहे बरं. आणि अशी सुलोचना तिला वैदर्भ प्राप्त झालं. आणि त्यावेळेला ती सुलोचना लखनजीच्या जवळ आली आणि लखनजीला सांगू लागलं, तुम्ही स्वतःच्या जावयालाच मारून टाकलं, जावयाला मारून टाकलं. म्हणजे मी आसारी समुद्राची काय आहे, कन्या आहे. तुम्ही आसारी विशेष कन्या आहे, तुम्ही काय आहात, शेष आहात. आणि माझ्या पतीला मारून टाकलं याचा अर्थ तुम्ही जावायलाच मारून टाकलं बरं. आणि मग लखनजी प्रभू रामचंद्रजींना म्हणले, आता जावायला जिवंत करावं लागेल. हनुमंत म्हणजे वाल्मिकीच्या रामायणामध्ये त्यांना जिवंत केल्याचा पुढंच पुरावा नाही. आणि जिथं त्या ठिकाणी काय आहे, प्रतिबंध आहे, आचारसंहिता आहे, ते जीवन म्हणजे रामाचं. आणि त्या रामाचं काल प्राकट्य झालं महाराज. झालं ना प्राकट्य. सगळे म्हणत होते, राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला
विचार पाडतो एखादा अवतार झाला मला दुपारी 12 वाजता काल दुपारी 12 वाजता झाला मध्यान्हासी दिनकार फळ भरला हे आणि भगवान श्यामसुंदराच्या अवताराचा विचार जर केला कृष्ण अवताराचा विचार जर केला त्यांचा रात्री 12 वाजता झाला यांचा भर उन्हाळ्यामध्ये झाला त्यांचा असणारा श्रावण महिन्यामध्ये म्हणजे काय झाला प्रजन्य ऋतूमध्ये झाला त्याच्या पुढे ऐका भगवान प्रभू रामचंद्रजींचा अवतार झाला राजमहालामध्ये आणि कृष्ण अवतार झाला हा पुढे झाला कारागृहामध्ये झाला अरे आणि आणखीन ऐका भगवंताला भगवान प्रभू रामचंद्रजींना सानिध्य प्राप्त झालं कुणाचं आपल्या माता पित्याचं सानिध्य प्राप्त झालं पण कृष्ण अवताराचा विचार जर केला आणि जन्माला आल्याबरोबर काय व्हावं लागलं स्वतःच्या माता पित्याचा त्याग करून नंद आणि यशोदेच्या जवळ त्या ठिकाणी जावं लागलं असा दोघांच्या अवतारामधला आपल्याला त्या ठिकाणी काय पाहता येतो भेद त्या ठिकाणी पाहता येतो महाराज काल रामाचं प्राकट्य झालं आणि आज असं भगवान गोपाल कृष्णजींचं प्राकट्य मला आपल्या समोर खरे असताना सांगायचं आहे आपण प्रमाण ऐकलं धर्म रक्षावया अवताराने दिवशी ज्या वेळेला धर्मावरती संकट असतं त्या वेळेला भगवंताला यावं लागतं आणि आपल्या पालीची भक्तजन आपल्या भक्तासाठी भगवंताला यावं लागतं राम अवतारामध्ये भगवंताने काहींना शब्द दिला होता दिला होता शब्द कुणासाठी आले पहिलं त्या ठिकाणी उदाहरण ऐका मला कुणासाठी आले ज्या वेळेला भगवंताला आता समुद्रावरून सेतू बांधून आता सीतेच्या सुटकेसाठी लंकेमध्ये जायचं होतं तिथं सेतू बंधन झालं मला बांधला सेतू पुढे बांधला सेतू समुद्रावरून सेतू बांधला असा सेतू बांधून त्यावेळेला सेतू बंधनाचं काम सुरू आहे आणि त्या सेतू बंधनाच्या वेळेला प्रत्यक्षामध्ये सर्वजण पर्वत आणत होते आणि त्या समुद्रामध्ये टाकत होते सेतू बांधारे आणि हनुमंतांनी एक पर्वत उचलला होता आणि ते हनुमंत आता त्या समुद्राच्या दिशेने निघाले आणि इतक्यामध्ये समोरून एक वानर आलं त्या वानरानं हनुमंतांना सांगितलं म्हणे जो पर्वत तुम्ही आता घेऊन चाललाय खरं आता त्या पर्वताची आवश्यकता नाही हनुमंतराय म्हणजे आवश्यकता म्हणजे काय सेतू बंधनाचं काम आता पूर्णत्वाला गेलं मग हनुमंतांनी तो पर्वत खाली ठेवला महाराज आणि तो पर्वत खाली ठेवल्यानंतर त्या पर्वताला वाचा फुटली आणि असा पर्वत प्रत्यक्षामध्ये हनुमंतांच्या समोर प्रकट झाला आणि तो पर्वत हनुमंतांना म्हणू लागला भगवंताच्या कार्यामध्ये जर माझा जर कुठल्याही प्रकारचा सहभाग जर नसेल तर धिक्कार माझ्या जीवनाचा कोण बोलतोय पर्वत बोलतोय भगवंताच्या कार्यामध्ये आपण मदत करत महाराज जसं जसं त्याच्याकडे त्या ठिकाणी येत होतीच असेल तशा पद्धतीने आपण भगवंताच्या कार्यामध्ये गेलं पाहिजे पर्वताला स्वतःचा धिक्कार वाटला आणि अशा पर्वताला हनुमंतांच्या समोर उभं राहून विनंती करावी की माझ्या जीवनाचा धिक्कार आहे मी जर प्रभू कार्यामध्ये जर काही मदत जर बोलत नसेल तर धिक्कार माझ्या जीवनाचा हनुमंतांनी त्या पर्वताच्या अंतकरणामधला भाव धरला मला आणि हनुमंतांनी त्या पर्वताला जायला काळजी करू नका राम अवतारामध्ये जरी भगवंतांनी तुमचा स्वीकार नाही केला पण माझा विश्वास आहे हाच असारा जगाचा आहे द्वापार युगाच्या शेवट कृष्ण रूपाने प्रगट होणार आहे आणि त्यावेळेला तो भगवंत तुमचा स्वीकार करेल पर्वत म्हणला हो माझा स्वीकार करेल म्हणे हो तुमचा स्वीकार करेल आणि हा जगाचा एक तुम्हाला 7 दिवस करंगळीवर धारण करेल महाराज तेव्हापासून तो पर्वत वाट पाहत होता महाराज आणि ज्याला करंगळीवर धारण केलं महाराज त्याला काय म्हणतो आपण कोणता पर्वत आहे तो गोवर्धन आहे ना मैं तो गोवर्धन को जाओ मेरे वीर नहीं माने मेरा मनुआ
नाही माने मेरा मनुआ, नाही माने मेरा मनुआ, नाही माने मेरा मनवा, नाही माने मेरा मनवा, नाही माने मेरा मनुआ, नाही माने मेरा मनवा, नाही माने भागवतामध्ये ती छबी आम्ही फार सुंदर दाखवतो महाराज. अशा गोप गोपिका शृंगार करून चालतायत. जगात नाही त्यांच्या सोबत आहे. छोटे छोटे वासर, छोटे छोटे आसरे गोपाळ. हो मैतो गोवर्धन को जाऊ मेरे वीर, नाही माने मेरा मनवा. तो गोवर्धन पर्वत भगवंताची वाट पाहत होता महाराज. आणखी ऐका, जगाच्या नायकाला सुमंतानं ज्या रथामध्ये बसून नेलं होतं, त्या रथाला जे घोडे होते ते घोडे ज्यावेळेला पाठीमागे परतले महाराज, भगवंताच्या वियोगामध्ये त्या घोड्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू खाली पडत होते. आणि अशा अश्रूचा चिखल झाला होता. आणि तो चिखल आता त्या रथाच्या चाकाला लागत होता. सुमंतानं विचार केला, कोरड्या रस्त्यानं जाणारा हा रथ आणि त्या चाकाला चिखल करून लागतोय. खाली उतरून पाहिलं तर ते सगळे घोडे रुदन करत होते. मोठ्या प्राण्यांना सुद्धा वियोगाचं दुःख सहन होत नाही महाराज. साने गुरुजींच्या मातोश्री यशोदामाई त्यांचं नाव होतं, पण त्यांचं नाव यशोदामाईच होतं. आणि ज्या वेळेला त्या थांबल्या महाराज, साने गुरुजींच्या आई थांबल्या. साने गुरुजींचं बालपणाचं नाव होतं श्याम. आणि ज्या वेळेला त्यांची माता थांबली महाराज, कर्करोग झाला होता. श्यामचं वय त्यावेळेला 8 वर्षाचं होतं. स्वप्नामध्ये गेली होती. स्वप्नामध्ये सांगितली होती, बाळा श्याम, फार मला तुझी आठवण येते रे, लवकरात लवकर माझ्या भेटीसाठी निघून ये. आई स्वप्नामध्ये गेली होती. बरं, त्यावेळेला पुण्याला वसतिगृहामध्ये श्याम होता. आणि पहाटे पहाटे स्वप्न पडलं, श्याम जागा झाला. आणि जागा झालेला श्याम त्या ठिकाणी प्रबल कमी झाला. तुम्ही त्याला फोटो काढूच नका, थोडस कमी थोडं कमी करा. त्या शेती पद्धत कडक वाटलं मग ते स्वराला बसलं, विठाला 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 पहाटे पहाटे स्वप्न पडलं, बाळा श्याम, मी तुझी वाट पाहते, लवकर माझ्या भेटीसाठी ये. असे आईचे डोळे खोलखोल गेले होते. आणि असे माता थरथर थरथर कापत होती. आणि ते श्यामनं स्वप्नामध्ये पाहिलं म्हणाल. आणि ते श्यामनं स्वप्नात पाहिलं, दचकून जागा झाला, हंबरला पडला, रडू लागला. शेजारी त्याचा मित्र होता, ज्याचं नाव नामदेव होतं, तोही जागा झाला. का रडतो? आई स्वप्नामध्ये आली आणि आईनं मला आता लवकरात लवकर भेटीसाठी बोलावलं. श्याम रडत होता. नामदेव त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता. म्हणे, अरे असं स्वप्न पडलेलं पुढे खरं असतं का? आणि मग त्यावेळेला श्यामनं सांगितलं, माझ्या मातेनं मला शिकवले, बाळा श्याम, पहाटे पहाटे जर स्वप्न जर पडलं तर ते स्वप्न काय खरं ठरत असतं. मला जावं लागेल. श्याम त्या मोठं चरित्र आहे मला. पण ज्यावेळेला आई थांबलेली होती गेला तर, अरे 13व्या दिवसानंतर त्या मातेच्या सोबत असणारी मांजर होती ना, त्या मांजरीनं सुद्धा स्वतःचा काय ठेवला, देह ठेवला महाराज. प्राण्यांना सुद्धा वियोगाचं दुःख सहन होत नाही, हा मुद्दा मला सांगायचा होता. ते रथाचे घोडे ज्या वेळेला पाठीमागं पडत होते ना, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि आता ते रथाचे घोडे त्यांना त्या तबेल्यामध्ये नेऊन बांधलं महाराज. 14 वर्ष जगाच्या नायकाची वाट पाहणारे ते रथाचे घोडे. आता पांढरा शुभ्र ज्यांचा रंग होता, ज्यांचा रंग आता काळाकुट्ट झाला. केव्हा भगवंत येतील? त्यांचे आसारे सर्वच्या सर्व शरीर आता असे पुरुष होऊन ते सर्वच्या सर्व फक्त भगवंताचीच प्रतीक्षा करत होते. आणि जगात नायक 14 वर्षानंतर आला. आणि आता कौशल्या मात्याला सांगितलं, रामा, अरे त्या घोड्यांनी तुला गंगेच्या तटावरती पोहोचवलं. 14 वर्षापासून ते तुझी वाट पाहताय. आणि जगाचा नायक हरवत गेला म्हणाल. आणि जगाच्या नायकाला त्यांची अवस्था पाहिली. पांढरा रंग ज्यांचा होता, ज्यांचा रंग काळा झाला होता. भगवंताने त्यांच्या अंगावरती हात ठेवला, स्पर्श कळाला, आलाय आपला मालक. अरे घोड्यांमध्ये शक्ती नव्हती महाराज, डोळे उघडणे इतकं सुद्धा. आणि त्या घोड्यांनी ज्या वेळेला अर्धवट डोळे उघडले आणि अर्धवट डोळे उघडून त्यांनी पाहिलं, भगवंत आले.
त्यांना 14 वर्षापूर्वी आपण त्या गंगेच्या तटावरती सोडलं होतं. तो आमचा मालक आला, अर्धवट डोळे उघडले, त्या पूर्ण डोळे उघडले पण सुद्धा शक्ती शिल्लक नव्हती. आणि अशा भगवंताचं दर्शन झालं आणि त्या घोड्यांनी आपले डोळे मिटले. महाराज ते जे डोळे मिटले ना पुन्हा उघडण्यासाठी नाही मिटले, घोड्यांनी स्वतःचा देह ठेवला. ज्या वेळेला त्या घोड्यांनी देह ठेवला जगाच्या नायकाचं अंतःकरण दुर्भूत झालं. आणि असा जगाचा नायक दत्तच्या डोळ्यात म्हणतो, अरे 14 वर्षाच्या डोळ्यामध्ये प्राण आणून तुम्ही जर माझी जर वाट जर पाहत असाल मग तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यावेळेला द्वापारयुगामध्ये मी कृष्ण रूपाने प्रकट होईल. त्यावेळेला तुम्ही अर्जुनाच्या रथाचे काय व्हाल, घोडे व्हाल आणि मी त्यावेळेला तुमची काय करेल, सेवा करेल. महाराज ते सारे घोडे अर्जुनाच्या रथाचे काय झाले, घोडे झाले. जगाच्या नायकाने त्यांची सेवा केली. आपुल्या पाळीसे आणखी नाही का मला दोन्हीचा जॉईंट द्यायचा आहे. मला कालचा राम जन्म आणि आजचा असा कृष्ण जन्म दोन्हीचा मला समन्वय साधून द्यायचा. भगवंत आता त्यावेळेला आता स्वयंवर होणार आहे. मला कुणाबरोबर गेले होते विश्वामित्राबरोबर जनकपुरीमध्ये आणि तिथं धनुष्य यज्ञ होता. विश्वामित्र म्हणते, चला राघवा चला पाहूया जनकाची मिथिला. मिथिले पुनगी दर्शनीय नृप राजश्री तो जनक नराधिप. नराधिपेच्या नगरी माझी यज्ञ नवा मांडिला. पाहण्या जनकाची मिथिला. त्या मिथिलांमध्ये भगवंत गेले महाराज आणि भगवंताच्या हातून आता त्या धनुष्याला प्रत्यंज लाभत असताना त्या धनुष्याचा भंग झाला. ते चनुराम मध्य धनु तोरा दोरे भवन भुरी घोर कठोरा. आणि आता जगाच्या नायकाच्या गळ्यामध्ये सीता मातेने वनमाला घातली. भगवंताचं सौंदर्य पाहिलं. लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन साजला. वरमाला घातली महाराज. आणि आता तो विवाह संपन्न झाला, स्वयंवर संपन्न झालं. गतिमाने वर्णन केलं. बरं गीत रामायणामध्ये किती सुंदर वर्णन केलं. आकाशाशी जडले लोटे आकाशाशी जडले लोटे धरणी मातेचे स्वयंवर झाले सीते. सौंदर्य पाहिलं आणि त्यांनी मनामध्ये विचार केला जो राम सीतेला प्राप्त झाला तो आम्हाला केव्हा प्राप्त होईल.
आणि या जगाच्या नायकाने त्यांच्या मनामधला भाव जाणला आणि जगाच्या नायकांना म्हणू लागला, हा जो माझा अवतार हा एक बाणी एक वचनी आणि एक पत्नी आहे. पुढील अवतार मी कृष्ण रूपाने ज्यावेळेला प्रगट होईल त्यावेळेला तुम्ही गोपिकांच्या रूपाने प्रगट व्हा, मी तुमचा स्वीकार करेन महाराज. या सगळ्यांना भगवंताने काय दिलेला होता, शब्द दिला होता, म्हणून तो जगाचा नायक आता कृष्ण रूपाने प्रगट होणार आहे. जिथं प्रगट होणार आहे महाराज तिथं आहे वसुदेव, तिथं आहे आणखीन आसारी देवकी आहे महाराज. वसुदेव म्हणजे प्रत्यक्षामध्ये कोण आहे, विश्वास आहे. आणि देवकी मातेचा विचार जर केला तर देवकी माता म्हणजे प्रत्यक्षामध्ये श्रद्धा आहे. श्रद्धा विश्वासाच्या घरी हा जगाचा काय होतो, प्रगट होतो. या वसुदेव देवकीचा विवाह ज्यावेळेला संपन्न झाला, तो विवाह संपन्न झाला. कंस आता त्या रथाचं काय करत होता, सारथ्य पण करत होता. आणि असं खरं तर वसुदेवांचे पहिले 6 विवाह झालेले होते. त्यांना पुन्हा विवाह करावासा वाटत नव्हता. शहाणी माणसं पुन्हा पुन्हा लग्नाच्या विचारात पडत नाही महाराज. पडतात का? एक जण म्हणता लग्न म्हणजे एक प्रकारचं रिंगण आहे. जेवढे रिंगणाच्या बाहेर आहे त्यांना असं वाटतं केव्हा रिंगणात प्रवेश करेल, आणि ज्यांनी प्रवेश केला त्यांना असं वाटतं कशाला प्रवेश केला, असा बहुतेकांचा अनुभव आहे. असं त्या ठिकाणी वर्णन करतात महाराज. आणि मग 6 विवाह ज्यांचे झाले होते ते वसुदेवजी म्हणत होते, आता मला विवाह 6 माझे लग्न झाले नाही, आता काय 7वं लग्न करायचं नाही. कंस हातामध्ये तलवार घेऊनच आला, मावळत टाकतो म्हणे. आणि मग त्यावेळेला वसुदेवाने विचार केला, खरं तर त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याचा विरोध करायचा नसतो, त्याला आपलं मर्म माहिती आहे त्याचा विरोध करायचा नसतो. संतांचा विरोध करू नका, भगवंताचा विरोध करू नका, गुरुजनांचा विरोध करू नका. आणि त्याही पुढे सांगितलं, वैद्याचा विरोध करू नका, स्वयंपाकाचा विरोध करू नका. या 9 जणांचा विरोध करण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. हातामध्ये शस्त्र घेऊन धावला मला कोण, त्यावेळेला करून धावला. आणि मग आता वसुदेवांनी विचार केला, म्हणजे पहिल्या 6 जणींचं कुंकू पुसण्यापेक्षा 7वीला कुंकू लावलेलंच योग्य ठरेल. आणि मग ते लग्न निश्चित झालं म्हणा. आणि असं आता वसुदेव देवकीचा विवाह संपन्न झाला. कंस आता सारथ्य पण करत होता. आणि असा कंस ज्या वेळेला सारथ्य पण करत होता इतक्यामध्ये आकाशवाणी झाली महाराज. आणि त्या आकाशवाणीच्या कंसाला सांगितलं, आठवा हिचा पुत्र आकाशाची वाणी सांगत से कंसा आकाशवाणी झाली महाराज. त्या आकाशवाणीनं सांगितलं कंसाला, हिचा 8वा पुत्र तुझा कर्तव्य ठरणार आहे महाराज. कुणाला मारा वाटत का? मारा वाटत कोणालाच मारा वाटत नाही. कंसानं लगेच डोकं चालवलं महाराज. काय डोकं चालवलं? लगेच हातामध्ये खड्ग घेतलं, पुन्हा एकदा देवकी मातेचे केस पकडले. आणि यांच्या संततीपासून जर मला जर भयकर असेल तर हिलाच मारून टाकूया. आणि असे केस पकडून देवकीचा शिरच्छेद करणार. इतक्यामध्ये हात तो धरी वसुदेवाने हात पकडला. आणि अशा वसुदेवाने सांगितलं, सत्य माझी माझ्या शब्दावरती जर विश्वास जर असेल, आमच्या संततीपासून जर तुला जर भय जर असेल, जे
जन्माला येतील ते तुझ्यापर्यंत आम्ही आणून देऊ. कंस म्हणला म्हणते त्या वसुदेव देवकीने आता कारागृहामध्ये ठेवलं महाराज. आणि अशा कारागृहामध्ये ठेवल्यानंतर पहिलं लेकरू जन्माला आलं. ऐकताय ना आपण कीर्तनामध्ये लग्न लवकर होतं, लेकरं लवकर होतात. आलं पहिलं लेकराचं प्राकट्य झालं. त्या पहिल्या लेकराचं नाव ठेवलं महाराज कीर्तिमान नाव होतं. कीर्तिमान असं लेकरू जन्माला आलं. मातेत खरं तर श्री जीवनाचं मातृत्व तेव्हा सिद्ध होतं ज्यावेळेला ते एखाद्या लेकराला जन्म देते, त्यावेळेला तिचं मातृत्व सिद्ध होतं. आणि असं देवकी मातेनं त्या लेकराला घेतलं होतं. आणि देवकी माता प्रेमानं त्याला आता स्तनपान करत होत्या. आणि आता वसुदेवांना शब्द आठवते महाराज आपण आता काय केलं पाहिजे, त्या बाळाला नेहमी दिलं पाहिजे. स्तनपान करणाऱ्या लेकराला वसुदेवांनी देवकी मातेच्या मांडीवरून उचललं महाराज. त्यावेळेला देवकी माते काम करणारा किती वेदना झाल्या असेल जरा विचार करा. आणि असं लेकरू घेऊन ज्या वेळेला वसुदेवजी निघाले आणि आता देवकी माता पाठीमागून धावू लागल्या. स्वामी नेऊ नका, नेऊ नका, नेऊ नका. मला ज्ञात आहे तो असा निर्दय कंसा लेकराला मारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नेऊ नका, नेऊ नका. आणि अशा देवकी माता पाठीमागून चालल्या. वसुदेवजी म्हणतात नाही देवकी मी शब्द दिलाय मला दाबत लागेल. आणि वसुदेवाचे आसारे ते सत्यनीती पाहून स्वर्गातील देव आता वसुदेवावरती पुष्पवृष्टी करत होते. आणि ती माता म्हणत होती आला देवकी माता पाठीमागून धावत होत्या. आणि असं लेकरू आता त्या लेकराला वसुदेवाने आपल्या सोबत घेतलं होतं. आणि ते लेकरू कंसाच्या हातामध्ये दिलं म्हणाल. आणि असं कंसाच्या हातामध्ये दिलं. कंस या लेकराकडे पाहू लागला. आणि अशा लेकराकडे पाहता पाहता कंस स्वतःचा वैरभाव विसरला म्हणाल. आणि वैरभाव विसरल्यानंतर कंसानं ते लेकरू पाठीमागं दिलं. आणि इतक्यामध्ये त्यांच्या कानावरती शब्द आले श्रीमन्नारायण नारायण आजच्या आनंदाचं पुन्हा प्रमाण देत आहे. कोणतं सभा मंडळी कीर्तन घोष मृदंग टाळविणी सुरस आनंदे गाती हरीचे दास
आजच्या आपल्या या नामसप्ताहाला भेट देण्यासाठी आपल्या या विभागाचे असणारे सन्माननीय आमदार बाबासाहेब टाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज एकदा टाळी वाजून आपण आमदार स्वागत करूया. खरं तर या मंडपामध्ये येण्यासाठी सुद्धा मोठं भाग्य लागतं आणि बऱ्याच वेळेला आमची हरिकीर्तनाच्या माध्यमातून हरिकथेच्या माध्यमातून काय होत असते, भेट होत असते. त्यांच्या बाजूनं खऱ्या अर्थानं जनतेनं कौल दिला. ते संसदेमध्ये जाऊन दाखल झाले महाराज, पण त्यांनी दोनही साध्य केलं. कसं दोन साध्य केलं ऐका. जनता जिन्हें चुनती है वो संसद में जाते हैं और भगवान जिन्हें चुनते हैं वो इस सत्संग में आते हैं. त्यांनी संसदेत त्यांच्या कार्यक्रमाची आसारी व्यस्तता त्या ठिकाणी जाणून थांबणार आहे का? 2 मिनिटं ठीक आहे. त्यांनाही त्या ठिकाणी ज्ञात आहे महाराज ज्यांनी विक्षेप या ज्ञान ज्यांना वाटतं 2 मिनिटं सर्वांना त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन आपण गेला असं तर सगळ्यांना बरोबर. हरि ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हरि ओम नमो नारायणा. ज्यांचं पूर्ण नारद असे नारद जे विधेयक कार्य करतायत त्यांना म्हणावं नारद. असं नारदची कंसाच्या जवळून कंसाला सांगू लागले हा फार चतुर आहे. याच्यासारखा चतुर जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही महाराज. किती चतुर, किती चतुर. देव चतुर देव चतुरा तू शिरोमणी मुकुटा सकळा मणी मध्य तुझी विरोबा. मुकुटा सकळा मणी मध्य तुझी विरोबा. तुझे सारे गाड्यांचे अधिकारी हे करोनिया चतुरा पहिला होऊ शकतो महाराज. काही कसे चतुर असा. एकानं दवाखाना टाकला. एवढा डॉक्टरचा सांगतो ऐका सर्वजण ऐका. एकानं दवाखाना टाकला आणि दवाखान्यावरती त्यानं तिथं भिंतीवरती अशी सूचना दिली होती इथं येणाऱ्या पेशंटवर उपचार करत असताना प्रत्येकाकडून 300 रुपये फी घेतली जाईल आणि एवढंही करून त्याचा आजार जर बरा जर झाला नाही तर त्याला 1000 रुपये परत केले जातील. चालेल ना दवाखाना? कसा वाटतो दवाखाना? उपचार करण्याचे 300 रुपये आणि आजार जर बरा जर झाला नाही तर किती द्यायचे? 1000 रुपये द्यायचे.
एका व्यक्तिमत्वाने विचार केला, आदर मिळवण्याची चांगली संधी आहे मला, ते केलं. ते डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर साहेब माझ्या तोंडाला अजिबात चव राहिली नाही, काय खातो मला अजिबात कळत नाही, काय पितो मला कळत नाही. डॉक्टर साहेब म्हणजे झोपा प्रयत्न करू. आणि मग डॉक्टरांनी नर्सला सांगितलं 3 नंबरच्या बॉक्स मध्ये 32 नंबरची बॉटल घेऊन या. नर्सची बॉटल घेऊन आली. यांना म्हणजे हा करा. यांच्या मुखामध्ये 2 थेंब टाकले मला. 2 थेंब टाकल्यानंतर हे म्हणायला लागलं, डॉक्टर साहेब तुम्ही मला औषध पाहताय का पेट्रोल पाहताय? डॉक्टर म्हणले तुला चव कशाची लागते? तो म्हणला मला पेट्रोलची चव लागते. आणि मग हे पेट्रोलच आहे, तुझ्या तोंडाला चव आता कळायला लागली. का 300 गेले होते हे विचारच करत होता मला, पुन्हा काय करावं काय करावं. आणि इतक्यामध्ये आता पुन्हा 15 दिवसानंतर आलं. ते म्हणलं डॉक्टर साहेब आता मला फार विस्मरण झालंय, पण मला काय आठवत नाही, काय माणसांना आठवत नाही. असं एकदा डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टरांना म्हणलं मला फार विस्मरण होतंय. डॉक्टर म्हणले केव्हापासून होतं? त्यानं विचारलं कशाबद्दल विचारताय? म्हणजे जी समस्या मांडली त्याचा त्याला काय पडला, विसर पडला. तसं या डॉक्टरांपर्यंत गेलं. डॉक्टरांना म्हणलं मला आता विस्मरण होतंय, अजिबात काय आठवत नाही पहिलं. डॉक्टर म्हणले आपण प्रयत्न करू. आणि झोपवलं मला त्याला. पुन्हा नर्सला सांगितलं 3 नंबरच्या बॉक्स मध्ये 32 नंबरची बॉटल आणा. आता यानं शांत राहायचं ना, शांत राहायचं. काय माणसं शांत राहत नाही मला. नंतर एका मावशीनं कोणाच्या तरी खळ्यामध्ये जाऊन 10 पायल्या गहू चोरून आणले घरामध्ये ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी असे माणसं एकत्रित जायची, त्यांच्या कानसा घ्यायचे. त्या माणसाने विचारलं काय हो मावशी? नाही तुमचं चालू द्या, मला वाटलं गावातच चाललं, काय म्हणायचं काय म्हणतं असे काय असतात मला. तसं ज्या वेळेला डॉक्टरने सांगितलं 32 नंबरची बॉटल आणा, यानं शांत राहायचं ना. हे म्हणलं डॉक्टर साहेब ती बॉटल तर तोंडाची चव गेल्यानंतर तुम्ही वापरताना, अरे पठ्या तुला 15 दिवसापूर्वीच आठवायला लागलं. हा माझ्या का या दवाखान्याचा परिणाम आहे. त्याला 300 काढले. 300 पहिले 300 नंतर 300 6 झटका बसला. तिसऱ्यांदा आलं ते म्हणलं आता मला दिसतच नाही. डॉक्टर साहेबांनी बरेच प्रयत्न केले. ते म्हणायचे मला दिसतच नाही. डॉक्टर साहेब म्हणजे मी हडो गाड्या हे 1000 घ्यायचं चालता हो. त्यानं ते 1000 हातामध्ये घेतले, पैसे हातामध्ये घेतले. त्याचं डॉक्टरकडे पाहिजे, नोटीकडे पाहिजे, डॉक्टरकडे पाहिजे, पैशाकडे पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणजे झालं काय? म्हणजे डॉक्टर साहेब तुम्हाला पटायला पाहिजे. म्हणजे कसं पटायला पाहिजे? अहो पुढे तुम्ही 1000ची केली फक्त 500 दिले. डॉक्टर म्हणले आता तुला दिसायला लागलं नाही 500 आहे, हे माझ्या दवाखान्याचा परिणाम आहे. 500 घेतले आणखीन 300 घेतले. मला समस्या मिटली होती. त्याला म्हणावं चतुर तू शिकू नको. आणि त्या असणाऱ्या कंसानं आता ते लेकरू पुनश्च आपल्या हातामध्ये घेतलं. गरगर 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 ज्या वेळेला कंस फिरू लागला त्या माते कांत करून नको दादा, नको दादा. आणि अशा निर्दय कंसानं देवकी मातेला पायानं दूर ढकललं. आणि ते लेकरू समोरच्या शेळीवरती असं पटकन आपटवलं म्हणा. आणि अशा लेकराचा काय झाला? मृत्यू झाला. आईच्या समोर तिथं लेकरू थांबल्यानंतर तिच्या अंतःकरणाला किती वेदना होतात. माशाची अवस्था तसं मायेच्या समोर तिथं लेकरू थांबल्यानंतर त्या मातेची अवस्था होते. पहिलं मारलं, दुसरं मारलं, 6 मारले. 7वं योग मायने रोहिणी मातेच्या उदरामध्ये स्थापित केलं. ते बलराम रूपानं प्रकट झालं. आणि 8व्यांदा देवकी माता आता गर्भवती आहे. चेहऱ्यावरलं तेज वाढू लागलं. आणि जसं जसं तेज वाढू लागलं त्याचा करून घाबरू लागला. आणि श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी बुधवार असणारा त्या ठिकाणी दिवस आहे. दसरथ मारीला तोची होता मास असा असणारा त्या ठिकाणी तो मास. राजा दशरथांच्या हातून कोणाचा उद्धार झाला? श्रावणाचा झाला. ओ शराला तो पूर्वीच्या काळी ही कविता होती. माझं 40-45 वर्षापूर्वी शाळेमध्ये ही कविता होती. माझी पूर्वीच्या कविता फार सुंदर होत्या. मला आता ज्वानी ज्वानी आनंद सगळा होता. पूर्वीच्या कविता फार सुंदर होत्या. आम्ही 10वीला असताना कविता होती. मला उत्सवा शांत त्या गोकुळवासी जनांचे. 8वीला कविता होती. स्वर्ग लोक मे देव बबुद्ध पृथ्वी परदान
नामय दानव पनुना नामय अमानव पनुना मामय तो इंसान पनुना मामय तो इंसान त्यांना आठवत असेल त्यांना आठवत असेल आणि शाळेमध्ये कवितांना चाल लागलं की नाही आमच्याकडे असायचं मग इंग्रजी कविता जरी असली तरी सरांनी कविता द्यायची पूर्वीच्या काळी त्या कविता फार सुंदर होत्या महाराज हो हे राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे त्या ब्राह्मण पुत्रावरून शोकाकुल आसवे आनुनी नयनी तो बदला अंत तुझा राजा दशरथांच्या हातून त्या श्रावणाचा उद्धार झाला होता त्या श्रावण महिन्यातील मध्य पक्ष अष्टमीची रात्र आणि आता जगात नाही बरोबर मध्यरात्री 12 वाजता प्रगट होणार आहे महाराज सगळ्या देवदेवता भगवंताच्या स्वागतासाठी सज्ज आहे आज सर्वजण भगवंताचे स्वागत करताय स्वागतम कृष्ण शरणा आणि असा जगात नाही प्रकट झाला 8 वर्षाची मुक्ती आहे 8 रूपानं कार्य करायचं होतं बाळकृष्ण राधाकृष्ण गोपालकृष्ण युगलकृष्ण राधाकृष्ण श्रीकृष्ण असं असाला त्याला कार्य करायचं होतं महाराज तो असाला जगात नाही 8 वर्षाची मूर्ती आणि आईनं पाहिलं महाराज विष्णू मूर्ती चतुर्भुज शंख चक्रवाती गदा वनमाला शोभती बाळाला छोटा बाबा लागेल जगात आला एक छोटा झाला म्हणला मला आता इथं थांबायचं नाही मला नंद बाबाच्या घराला निघून झाला भगवंताचे शब्द आहे वसुदेवाने भगवंताला आता पाठीमध्ये टाकलं वसुदेवजी आता पोचले महाराज प्रवृत्तीच्या तटावरून निवृत्तीच्या तटावरती पोचले तेथील माया घेऊन पाठीमागे आले त्या मायेला मारण्याचा प्रयत्न कंसाने केला तिनं सांगितलं तुझं जागी वधी उपजला मजा आली आणि हा जगाचा नायक आता गोकुळामध्ये प्रगट झाला आणि तो गोकुळामध्ये प्रगट झाला ही वार्ता मायेनं त्यावेळेला कंसाला सांगितली महाराज आणि कंसाला त्यावेळेला समजलं तिकडे आता भगवंताचं प्राकट्य गोकुळामध्ये झालं त्याचा परिणाम काय झाला तो परिणाम व्यक्त केला तुकोबारांनी पहिल्या चरणामध्ये कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला
आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार जर केला तर कंस म्हणजे अभम आहे, कंस म्हणजे अभिमान आहे. माणसाला अभिमान होतो. मला कशा काळात अभिमान होतो. कीड उभं बोलता आलं तरी काही माणसं अभिमानावर बोलतात. असे चालतात असे माणसं. एखाद्याला थोडंफार मताने वाजवता आला, एखाद्याला थोडंफार खाता आलं, त्याचा सुद्धा काय होतो, अभिमान होतो. त्याच्यामुळे एखाद्याला एखादी कला हाती मारा बोलतात ना काही माणसं. काही माणसांना निवेदन करता येतं, मला काहींना भाषण करता येतं, येतो ना करता. इथं त्यांना सुद्धा त्याचा अभिमान होतो. एखाद्याला जर धनगर प्राप्त झालं ते आता जाती काढून चालतं मला, माझ्यासारखा कोणीच नाही असं होतं. हा अभिमान आहे. अभिमान जीवनामधला त्या ठिकाणी सोडा महाराज. कंस म्हणजे आपल्या ठिकाणचा अभिमान आहे. तो कोणताही असू द्या, तो आपल्याला अधोगतीला नेतो. मग तो धनात असू, तो मानात असू, नाहीतर ज्ञानात असू महाराज, तो आपल्याला अधोगतीला नेतो. तुका म्हणे नरका घाली अभिमान तरी होय ज्ञान गर्भ जाणार. एखाद्याला जर धनाचा अभिमान जर होत असेल तर त्यांना ऐकून ठेवा महाराज. येताना घेऊन याला शिका, जाताना घेऊन जाशील का. एकानं या प्रमाणात आम्हाला उत्तर दिलं म्हणजे येताना मोकळ्या पायानं आपण जाताना पाय भरून चप्पल घालून गेलो. असे काय आहे बरं, असे काय पट्टे पाहायला भेटतात. पण जीवनाचा विचार करा. अरे नको अभिमान करू रे म्हणजे आपल्या ठिकाणचा अभिमान आहे महाराज. आणि त्या वेळेला बोध रूपानं परमात्म्याचं प्राकट्य होतं. त्यावेळेला अभिमान त्या जागेवरती शिल्लक राहत नाही. अभिमानाला भय वाटतं. त्या ठिकाणी बोध आहे, त्या ठिकाणचा अहंकार निघून जातो. अहंकार होता ठोंबा उपटीला घुसला थांबा, तोही टाकीला स्वयंबा पायी तुझी कृष्णे. आवरी आवरी आपुला वनमाळी. तेरा जगाची एवढं नाही मला, फार मोठी एवढं नाही. त्याच्यामध्ये सगळे लिला आणि त्याच्यामधला अध्यात्म त्याच्यामध्ये भरगत भरले नाही. अभिमानाला भय वाटतं. आणि आता तिकडं गोकुळामध्ये असं झालं मला. सुनंदीला ही गोष्ट कळाली. सुनंदीनं ती गोष्ट आता नंद बाबांपर्यंत पोहोचवली महाराज. आणि असे नंद बाबा ज्यांनी नवरत्नाचा हार सुनंदीच्या गळ्यामध्ये टाकला आणि जिला नवविधा भक्ती प्राप्त झाली महाराज, ती एका जागेवर थांबत नाही. अशी सुनंदा. सुनंदा म्हणजे काय, सदैव आनंदाची जी वार्ता देते तिला म्हणालो सुनंदा. नंद म्हणजे काय, जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानतो त्याला म्हणतात नंद. आणि यशोदा म्हणजे काय, दुसऱ्याला येते देणारी वृत्ती तिला म्हणालो यशोदा. आणि अशी सुनंदा आता जाऊ लागली महाराज. आणि सगळ्या गोकुळामध्ये फिरत होते आणि सगळ्या गोकुळात सांगत होते बरं, गवळण म्हणती हो म्हणती सगळ्या गोकुळवासी स्त्रिया आणि सगळ्या गोकुळामध्ये एक प्रकारचा काय झाला, आनंद झाला महाराज. आनंद. आपल्या पूर गावामध्ये जर एखाद्या परिवारामध्ये लेकरू जर जन्माला आलं, सगळ्या पूर गावाला आनंद होतो. होतो ना आनंद, होतो ना आनंद. आनंद जर होत असेल तर मग आपलं गाव पूर नाही महाराज, आपलं गाव गोकुळ म्हणण्याची योग्यता आहे. आणि त्या स्थितीपर्यंत आपण गेलंच पाहिजे महाराज.
कधीतरी दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंद मानण्याचं खरे आपण शिकलं पाहिजे महाराज. होतं ना काही वेळेला असं महाराज, गोष्ट एकच असते पण ती सगळ्यांना काय देते, आनंद देते. आईवेळी पाऊस पडला ना, आता 4-2 दिवसापूर्वी पाऊस पडला. अनेक शेतकऱ्यांचं काय झालं, नुकसान झालं नुकसान. काहींनी असा कांदा काढून टाकला होता, तो कांदा त्या ठिकाणी भेटला गेला. द्राक्षावाल्यांचा घोटाळा झाला. काहींच्या उन्हाळी बाजऱ्या होत्या त्या आता पडून काय झाल्या, सपाट झालं ना त्या ठिकाणी. आणि एका गावामध्ये फारच नुकसान झालं महाराज. आणि आता त्यांना पीक विमा मंजूर झाला होता आणि त्यांचा पीक विमा येणार होता, पुढे येणार होता, बँकेमध्ये येणार होता. तुम्हाला काय आहे त्यांचं पुढे आहे त्यांचं कन्नड सरला आहे. मग शेतकरी उठायचे तिथं त्या साहेबांच्या जवळ जायचे, आला का विमा? साहेब म्हणायचे अजून नाही आला. 6 महिने असं झालं महाराज. आणि पूर्ण गावातील एक ग्रस्त आता निघाला होता, त्याला खेळला जायचं होतं. आणि नेमकं बँकेच्या समोरून चालला, तिथं ते धांडूट करणारा कर्मचारी होता. त्याला विचारला, होते आपल्या विम्याचं काय झालं? तो कर्मचारी म्हणला, बरं झालं तुम्ही विचारलं, काला तुमच्या गावचा विमा जमा झाला. आणि ते खेळला चाललं होतं, त्याला गाडी मागे फिरवली, सगळ्या गावात फिरला. ऐकलं का? विमा आला, विमा आला, विमा आला, विमा आला. सगळ्या गावाला आनंद होईल का दुःख होईल? खरं सांगा, काय आनंद होईल. तुमचा विमा पुढे आहे, विमा तुमचा बँकेमध्ये. आणि आनंद चाललाय तुमचा साऱ्या गावामध्ये. तसं भगवंत कुलनंद बाबाच्या घरी आणि आनंद चालला. आनंद करती खरोखर होता कृष्णाचा अवतार. आनंद करती खरोखर. सगळ्या गोपिकांना आनंद झाला महाराज. आणि अशा गोपिका आता एकमेकीला म्हणू लागल्या, काय म्हणू लागल्या? चला चला बाई चला, चला बाई चला, हो चला बाई चला. अग चला 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 बाई चला, चला बाई ताई वाजवा. सगळ्यांनी आनंदाचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या महाराज. आपण उभं ठेवतो ना गुढी. आता गुढी पाडव्याला सर्वांनी गुढी उभारणं म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. ज्ञानोबाने सुद्धा गुढी उभारली. माझी जीवीची आवडी
गुढी उभारावी वाटची चालावी पंढरीची ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम वाटची चालावी सगळ्या गोपिकांनी काय केलं आता घेवणीतल्या साड्या काढल्या घेवणीतली साडी घेवणीतली साडी करते 3 प्रकारच्या साड्या आहेत महाराज एक वापरामध्ये आहे ती साड 2 दिवसात वापरली जाते ती वापरामध्ये एक आपली खोको साडी आहे महाराज खोको साडी करा ती तुमच्या पूर्ण नसेल महाराज खोको साडी कशी असते माहिती आहे का तिचं फक्त लक्षण आहे का एखादी पाहुणी जर आपल्या घरी आली ना आग्रह करून आपण तिला ती नेसून द्यायची पाहुणीला नेसायचंच असतं फक्त तिला अगोदर नाही नाही म्हणावं लागतं आणि अशा पाहुणीला ती साडी नेसून तिच्या घरी गेली तर ती साडी तिनं काढून बरोबर तिची घडी घालायची महाराज कशी घडी घालायची जशी दुकानातून आणली अशी घडी घालायची आपल्या कापडामध्ये ठेवायची आणि तिच्या घरी एखादी पाहुणी आली तर बरोबर तीच साडी काढायची त्या पाहुणीला द्यायची महाराज तिच्याकडून तिला कोणती साडी म्हटलं जातो खोको साडी आणि एक साडी ठेवणीतील आहे महाराज सगळ्या गवळणींनी आता भरपूर प्रथम ठेवणीतील साड्या काढल्या आणि अशा गवळणी आता त्या साड्या घालून निघाल्या महाराज त्याचं वर्णन माझ्या मनाचं नाही महाराज नाथांनी वर्णन केलं आल्या आल्या 5 गवळणी पहिली गवळण रंग सफेद त्याची कमलाची ज्योत अरे गगन चांदणी सतरंगीता ऐका पिंची मात अरे मन मन करीत ओझीदार धरून कृष्णाचा हात आयशान तुम्ही घटुनी आल्या घटुनी आल्या अरे दुसरी गवळण पाली कोळीला आली पुनती वरी बोलत तांबरणी सुनाली आणि दुसरा तोरी अरे म्हणतो मदत वरी कशीचा त्याची तरी आयशान तुम्ही धटुनी आल्या धटुनी आल्या तिसरी गवळण रंग काळा नेसून चंद्राला काळे काजळ लावून डोळा आली राय सकाळा सवती गवळण रंग लाल कपाळी कुंकुची जरी रंग काळा नसला पण काळ्या रंगाची बॅग हातामध्ये आहे 5वी गवळण हिरवा रंग आवघ्या झाल्या रंग हिरव्या कंकणाचा पाहता रंग आवतात जडले रंग अरे पडले कृष्णा रंग एकनाचा रंग 5 रंगाचा शृंगार करुणी रंगाचा शृंगार करुणी सगळ्या गवळणी आल्या आणि अशा गवळणी नंद बाबा त्या वाड्यासमोर येऊन त्या भगवंताचं चिंतन करू लागल्या आणि भगवंताचं चिंतन करता करता आनंदानं नाचू लागल्या कशा पद्धतीने नाचताय कशा पद्धतीने गाताय त्याचं वर्णन केलं
तिसऱ्या कानावर नाचण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं, नाही तर डीजे समोर सुद्धा नाचतात. काय माणसाला फार पटांना लागतं नाचायला, असे काय आहे. पण तिकडं नाचण्यापेक्षा इकडं नाचणं चांगलं आहे आणि त्याच्यात प्रेम असावं. माझ्या मनात तर नाही म्हणत मी नाचतो आनंदे गाऊ नाच मिटू तुझा करू अनुवाद गाऊ नाचू मिटू तुझा करू अनुवाद या रे नाचू प्रेमानंदे भगवंताच्या नामचिंतनामध्ये नाचावं. आणि सगळ्या गोपिका नाचू लागल्या आणि तो दिवस होता अष्टमीच्या रात्री. Oh,
आणि कन्हैया म्हणला तिनं काय केलं, आले शेजारची म्हातारी धावत आली धावत आली धावत आली, केलं काय आणि मग गोबड्या रडून सांगू लागला, आले मला तले मला तले मला तर भालय बा आलं नाही बा कितना सगळ्या सभागणांना जगात नायक म्हणला, आता आनंदानं भजन करा. सगळे आनंदानं त्या ठिकाणी भजन करू लागले आणि त्या भजनाचा परिणाम असा झाला, दोषाची निवृत्ती झाली. तुका म्हणे हरती दोष आणि असा जगात नाही सर्वांना आता काला वाटतोय. देवादिकांना दुर्लभ असा काला तो गोपांना प्राप्त होतो आणि ते देव म्हणतात, महाराज काय भाग्य असेल त्या गवळ्यांचं आहे महाराज, तू पाहता गोवळी त्यांचं काय असताना भाग्य आहे, त्यांना त्या ठिकाणी काय प्राप्त होतोय, तो काला प्राप्त होतो. स्वर्गातील देव म्हणतायत, ओ कृष्णाचा गोपाल काला अरे चला रे कले पाहू चला, स्वर्गीय जे आम्हाला इच्छित आहे देवा त्यांना सुद्धा तो काला दुर्लभ आहे. तोच असणारा पवित्र पावन काला आदिशक्ती लक्ष्मी मातेच्या ह्या पवित्र आणि पावन पालनामध्ये या लक्ष्मी मातेच्या उत्सवाच्या अनुषंगानं प्रतिवर्षी संपन्न होणारा आपला हा सुंदर असा नाम यश आणि 25व्या क्रमांकाचा असा हे वर्ष आहे. म्हणजे रौप्य महोत्सवी नाम सप्ताह पूर्णत्वाच्या दिशेला जात असताना स्वयंसेवक मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडे काल्याच्या आणि कीर्तन सेवेची जबाबदारी खऱ्या अर्थानं सुपूर्द केली होती. सर्वांच्या दर्शनाचा तत्संबंधानं आम्हाला लाभ प्राप्त झाला. सर्व मला वंदनीय आहात, सर्व मला त्या ठिकाणी पूजनीय आहात. काला तो कालाच असतो महाराज, तू 2 तास केला काय, 3 तास केला काय, 5-5 तास काही कार्याचे कीर्तन त्या ठिकाणी असते महाराज, पण त्याचा आनंद त्या ठिकाणी काही कसा आहे वेगळाच आहे. कितीही जरी सांगितलं तर मग त्याच्या अंतकरणाची भूक भागत नाही. आणि जो श्रद्धेनं ऐकतो त्याची अंतकरणाची भूक भागत नाही. कुणी कुणी कीर्तने सुनी सुनाई तिलकी व्यास बुझता असं भगवंताचं जगितो त्या ठिकाणी आकर्म्य असतं. त्या भगवंताला सगळे समंगळी जसे एकत्रित केले तसं आपण सुद्धा सर्वांनी संघटन करा, त्याच्यासाठी संघटन करा, धर्मासाठी संघटित व्हा महाराज. आपल्या धर्मावरती आता फार इतर धर्मांचे आक्रमण सुरू आहे. अशा पद्धतीने आपल्या मुलींना फसवलं जाते, त्याच्या पद्धतीने आपल्या हिंदू धर्मातील मुलींना त्या ठिकाणी पाठवलं जातं महाराज. आणि त्यांना मागून अनेक हृदय राव प्रसंग आपल्याला कोणतरी ऐकायला भेटतात. काही घटना तर अशा आहेत त्या ऐकायला सुद्धा आपल्याला काय वाटतं, नकोसं वाटतं. आपण सर्वांनी सज्ज व्हा, आपण सर्वांनी जागे व्हा महाराज. डोळे झाकून जर आहात, डोळे झाकून जर आहात तर मला वाटतं 2050 सालापर्यंत या भारताची सुद्धा काय होऊ शकते, पाणी होऊ शकते. सर्वांनी आसरा काय राहा, सर्वांनी सज्ज राहा, सर्वांनी दक्ष राहा. धर्मासाठी सर्वांनी सज्ज व्हा महाराज, धर्मासाठी सर्वांनी सज्ज व्हा. आपल्या धर्मावरती इतर धर्मियांचे आक्रमण आहे, इतर धर्मियांचा आपण द्वेष करू नका महाराज. प्रत्येकाला ज्याचा ज्याचा धर्मप्रिय आहे, पण आपल्या धर्मावरती जर संकट जर येत असेल तर आपण त्या ठिकाणी मजबूत होणं, खऱ्या अर्थानं त्याचा प्रतिकार करणं हे प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे. जे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यांचेच आपण सर्वजण मावळे आहोत महाराज. आणि तेच कार्य आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायचं आहे. दहीलाईचा काल आहे, हरिनामाचा काल आहे, शिवशिवा ऐकण्याचा काल आहे, पण आज मला समतेचा काल आपल्या समोर त्या ठिकाणी मांडायचा. एकमेकांमधला वाद मिटवा, एकमेकांमध्ये भेद मिटवा आणि सगळे एका विचाराने एकत्र या. धर्माच्या कार्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा. कलियुगामध्ये कोणती शक्ती जर काम करते तर ती संघ शक्ती काम करते महाराज. सर्वांनी संघटित व्हा आणि भगवंताचं कार्य करा. असं भगवंताने सर्वांना त्या ठिकाणी संघटित केलं होतं, सर्वांना काला दिला होता. तो काला सर्वांना त्या ठिकाणी प्राप्त होत आहे.
म्हणूनच येतात सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो महाराज. काला त्यालाच म्हणतात तिथं एकत्र केलं जातं. त्याच्यामध्ये दही होतं, त्याच्यामध्ये लाही टाकली. आता दह्यापासून लाही बाजूला करता येत नाही महाराज. दोन्ही काय झाले, एक झाले. जिथं एकत्र केलं जातं तो काला आहे आणि जिथं फाटे फोडले जातात तो कालो आहे. म्हणून तर म्हणावं लागतं उजव्या कालव्याला पाणी सुटलं, डाव्या कालव्याला आणखी नाही सुटलं. उजवा कालवा डावा कालवा, आपण उजवा डावा करू नका, एकत्र या, संघटित व्हा. देव देशान धर्मा पावी प्राण घेतला हाती, शूरमी सरदार भाला काय कुणाची त्यांना काहीतरी संधी दिली पाहिजे ना, म्हणून त्यांच्यासाठी गीत घेतलं. असं असणार मातेच्या गर्भात उमगली सुंदराची रीत, तलवारीसी लगीन लागल चढली बेडीत, लाग संकटे घेऊन गेली आसी पहागी छाती, शूर कमी सत्ता गेली 8 दिवस या नामसप्ताहाच्या दरम्यान ज्यांनी अन्नदान केलं असेल, त्यांनी वाटण्याचं काम केलं असेल, जे तरुण याच्यामध्ये खरी अर्थाने येणारीनं आपलं सहभाग नोंदवत असतील, त्या सर्वांसाठी आपण एका प्रेमानं टाळी वाजवा. त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. कोणाचं नाव घेण्यापेक्षा पण त्यांना प्रोत्साहन देणे हे आपलं कर्तव्य आहे. त्या संयोजक मंडळाच्या माध्यमातून या नामसप्ताहाचं एवढं सुंदर असं संयोजन नियोजन झालं. आपल्याला फक्त 8 दिवस दिसतात बघा, पण या संयोजकाला 2 महिने अगोदरच पूर्वतयारीला लागावं लागतं. तारखा घेण्यासाठी तर त्याच्या अगोदर तयारी लागावं लागतं. त्यातील घरची कामं त्यांना सोडून द्यावी लागतात. पण हे बघून आता हाती घेतलेलं कार्य दिव्यच मानत कसं पुढे जाईल असा भाव आमच्या घरामध्ये घेऊन ते कार्य करताय. म्हणून सगळ्या संयोजकासाठी एका प्रेमानं कार्य आहे. या नामसप्ताहाच्या उपस्थित असणारे सर्व या ठिकाणी छोटे छोटे बाल विद्यार्थी, सर्व असणारे या ठिकाणी मुनिजन, गोडाचे मदनाचार्य, सुंदराचे विनेकरी, सुंदराचे चोरदार, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा प्रेमानं कार्य. आवाज आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवला ते साऊंड सिस्टम, ते ऑपरेटर त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रेमानं म्हणजे काही आपल्यासाठीच वापरू द्या मला. आणि आणखी एक टाळी वाजवायची महाराज. कोणासाठी वाजवायची सांगतो, कोणासाठी वाजवायची? ज्यांना 7 दिवस इकडे येता आलं नाही पण आज 8व्या दिवशी आले त्यांच्यासाठी बाहेर प्रसाराची वाटत ज्ञान बरोबर प्रसाराच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा विशेषतः आपण धन्यवाद देऊया आणि आपली सेवा भरपूर त्यांनी समर्पित करूया. पुन्हा एकदा सर्वांच्या कर्णावरती नतमस्तक होत असताना प्रभू कार्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा. गळ्यामध्ये तुळशीची माळा नसेल तर ती तुळशीची माळा आपल्या गळ्यामध्ये घाला. ती माळा आपल्याला सांगेल अरे वाईट कर्म करू नको, दुसऱ्याचा हित होईल असं त्या ठिकाणी जीवन जगू नको. दुसऱ्याचे बाण तोडताना ती माळा आपल्याला सांगेल अरे पलीकडलं तुझं नाही, तुझं इथपर्यंतच आहे. ती आपल्याला काहीतरी सन्मार्गाला घेऊन येईल महाराज. म्हणून पवित्र तुळशीची माळा गळ्यामध्ये धारण करा, बंधूंचं कार्य करा, परमार्थ करा आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घ्या. एवढी अखिलाच्या या ठिकाणी व्यक्त करतो आणि सेवा भगवंतांनी समर्पित करतो. Oh
मागे प्रति आहे
संयोजक त्या ठिकाणी सूचना सांगतील. सर्वांनी शांततेमध्ये बसून राहा. कोणी आपली जागा सोडणार